उन्हाळ्यात आंबे पाहून प्रत्येकाच्याच तोंडाला पाणी येतं। काही लोक आंबा खाण्यासाठी उन्हाळा ऋतूची वाट पाहत असतात। नेहमीच्या पद्धतीने आंब्याचा शेक बनवण्याऐवजी हेल्दी आणि हटके मँगो स्मूदी ट्राय करून बघा। इथे मी अर्ध्या तासासाठी आंबे पाण्यात टाकून ठेवले होते। आता मी ते चाकूच्या साहाय्याने कट करून घेते व त्यातला गर काढून घेणार आहे। आता सध्या आंब्याचा सीझन असल्या कारणाने आपल्या चॅनलवरती आंब्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी टाकणार आहे। शिवाय आता गरमी चालू झाली आहे म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या घरगुती कोल्ड्रिंक्सची सुद्धा रेसिपी तुम्हाला मी सांगणार आहे। तर जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटेल। तर इथे मी 3 आंब्याचे गर काढून घेतलं आहे। आता हे आंब्याचं गर आपल्याला मिक्सर ज्युसरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे। आता यात मी अर्धी वाटी दही टाकणार आहे। जर तुम्हाला दही आवडत नसेल तर तुम्ही दूध सुद्धा टाकू शकता। 2 पुदिन्याचे पानं टाकून घेऊयात आणि मी इथे साखरेऐवजी 2 चमचे मध वापरला आहे। आता आपण हे मिक्सरला लावून त्याची स्मूदी बनवून घ्यायची आहे। मस्त जाडसर अशी हेल्दी स्मूदी तयार आहे। तुम्ही यामध्ये आंब्याबरोबरच 1 केळी सुद्धा टाकू शकता। इथे मी 2 चमचे सब्जा 15 मिनिटांसाठी पाण्यात टाकून ठेवलं होतं। जर तुम्ही डाएटवर असाल तर सकाळच्या ब्रेकफास्टसाठी हा एक उत्तम पर्याय आहे। तर यामध्ये टाकलेलं दही, पुदिन्याची पानं, सब्जा हे शरीराला थंडावा देण्याचं काम करतं। तर इथे आपण स्मूदी मगमध्ये काढून घेतली आहे। आता यावरती सब्जा टाकून घेऊयात। मी इथे आंब्याचे लहान लहान तुकडे करून घेतले आहे व आता ते सब्जावर टाकून घेते। तर इथे आपली परफेक्ट अशी हेल्दी स्मूदी तयार आहे। आवडलं असेल तर लाईक करायला विसरू नका। बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओत।